नमस्कार सर्वांना. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट सोपी कुरडईची भाजी. ही भाजी खूप कमी वेळात तयार होते आणि भाजीला काही नसेल तर ही भाजी म्हणजे एक उत्तम पर्याय आहे. ही भाजी भाकरी किंवा पोळीसोबत अप्रतिम लागते. चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी. सगळ्यात आधी मी 4 ते 5 कुरडया पाण्यात टाकून भिजत ठेवलेल्या आहेत. कुरडई जास्त वेळ भिजवायची नाही, नाहीतर भाजी आपली चिकट होऊ शकते. तोपर्यंत मी कांदा आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे. फोडणी तयार झाल्यावर त्यात चिरलेला कांदा घालून छान लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि कोथिंबीर मसाला घालून सर्व मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जे घरगुती मसाले असेल किंवा इतर ते तुम्ही ॲड करू शकता. आता भिजवून ठेवलेले कुरडई पाण्यातून काढून मसाल्यांमध्ये घालून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने सर्व मसाला कुरडईला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. शेवटी वरून बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली झटपट, स्वादिष्ट आणि पारंपरिक कुरडईची भाजी तयार आहे. ही भाजी गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत नक्की खाऊन बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच चविष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.